चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम् भगवत्कृपा पावली सांग त्यासीच कथा कीर्तने अनुराग त्याचे भाग्ये निज भाग ऐसा श्रीरंग बोलिला. भगवान शिवजी म्हणतात देवी पार्वती मनुष्य जीवांच्या कल्याणाचा मार्ग, जीवांना जीवनमुक्त होण्याचा मार्ग परम मंगलदायी श्री राम कथेमध्ये ओतप्रोत वर्णन केले आहे. आणि रामचरितमानस मानवाला माणूस बनवण्याची कोशिश करते. रामकथा असा ग्रंथ आहे की तो माणसाला माणूस बनवतो. आपण माणसं नाहीत का? आहोत ना. फक्त आपण माणसासारखे दिसतो. आपण दिसायला माणूस आहोत, असायला नाही. दिसणारे तर सर्वच आहेत, पण ह्याच्यामध्ये विशिष्ट प्रकाराने जो माणसाचा गुण आहे तो गुण असणं महत्वाचं आहे. माणूस ज्या गुणाने शोभतो तो गुण माणसाच्या जवळ पाहिजे. आणि तो शोभायमान जो गुण आहे तो गुण आपल्याला उपलब्ध करून देणारे शास्त्र इतिहास म्हणजेच रामकथा ही. आपण काल चिंतन केलं होतं की नारीचा गुण लज्जा आहे, साधूचा गुण क्षमा आहे. सरोवर जे शोभते त्या सरोवरामध्ये कमळ खिलले पाहिजे, नाही का? खुलले पाहिजे, प्रफुल्लित झाले पाहिजे. राजाच्या जीवनामध्ये विमलता पाहिजे. राजाच्या जीवनामध्ये विमलता पाहिजे. विमलता हा एक सद्गुण आहे, सद्विचार, विनम्रपणा पाहिजे. विमलमती, विमलमतीने वंदन करू असं वर्णन आहे. विमलमती असं नम्र तत्व असं. राजा त्या नम्रतेने शोभतो. विमलता असली पाहिजे राजाच्या अंगी. समुद्राच्या सानिध्यामध्ये किंबहुना सरोवराच्या सानिध्यामध्ये जे कमळ आहेत त्या कमळामध्ये मकरंद असावा. आणि मकरंद असला म्हणजे त्याच्या अभोवती भुंगे येत असतात. कमळाच्या फुलाला भुंग्याने शोभा आहे. भुंग्याने जर गुंजारण केलं तर ते कमळ सुशोभित दिसत. म्हणून भुंगे पाहिजे कमळाच्या भोवती. आणि त्या भुंग्यांनी त्या कार्यकर्त्यांनी कमळ सांभाळून ठेवलं पाहिजे. भुंगे आहेत ते, गुंजारण केलं पाहिजे त्यांनी. महत्वपूर्ण भूमिका आहे. मकरंद पाहिजे असेल, जर आपल्याला आल्हाददायक आनंद पाहिजे असेल तर ज्याच्यापासून मिळते ते आपल्याला सांभाळून ठेवावं लागेल. आणि ते म्हणजे कमळ. सरक कमळीन शास्त्र आहे, पुरावा आहे. आणि गाय जर अनुभवायची असेल तर गायीची शोभा कशामध्ये आहे? गायीची शोभा तिच्या शिंगामध्ये आहे. गाई कशाने शोभते? गाय शिंगाने. गायीच्या गळ्याच्या भोवती पोळी कशी आहे, तिचा खांदा कसा आहे, तिचे पावलं कसे आहेत, तिची कास कशी आहे, ती दिसायला कशी आहे, याच्यावरून गायीची शोभा नाही. गायीचं संपूर्ण शरीर सुंदर आहे, गुडगुडीत शरीर आहे, रंगही चांगला आहे, कानही व्यवस्थित आहेत, गळ्याला पोळी सुद्धा फार मस्त महत्वपूर्ण आहे. सगळ्या अंगाने गाय अगदी सुंदर आहे, पण तिला शिंगच नाही.
शोभा निर्माण होईल. गायीची शोभा तिच्या शिंगामध्ये आहे. शिंग असे ढवदार शिंग असावे, खांदाही तसाच असावा. आणि जिला खांदा असतो तिलाच गाय म्हणतात. जिला व्यवस्थित असा खांदा असतो तिलाच गाय म्हणतात. जिला खांदा नसते ती गाय नाही, ती डुकराची अवलाद आहे. लक्षामध्ये म्हणून तिला जर्सी म्हणतात अलीकडच्या भाषेत. डुकराच्या विर्यापासून निर्माण झाली, तिचंच दूध आपण पितो. घ्या महाराज, आई पिते पोंगा. गंभीर समस्या नाही. गायीची शोभा कशामध्ये आहे? तिच्या शिंगामध्ये आहे. नारी चलज्जया साधुश्च क्षमया स कमलेन नरो विमलेन धेनु शृंगेन कमलभृंगेन. ए बाबा जाग्यावर राह. धेनु शृंगेन कमलभृंगेन नरो गुणेन शोभते च भूमी. हे 6 दृष्टांत आहे. आणि 7वा माणूस कशाने शोभतो तर नरो गुणेन शोभते च भूमी. माणूस या भूमीवर शोभायमान आहे. कशामुळे? त्याच्या सद्गुणाने, सात्विक विचाराने माणूस शोभायमान असतो. माणसं तर दिसायला आहेत हो, आहेत ना माणसं दिसण्याकरता, पण माणसं आहेत का? दिसायला माणसं आहेत. आणि खरंच जर माणसं असते तर इथे माणसं मावले असते का? ज्या अर्थी माणसं नाहीत त्या अर्थी माणसं आहेत का? वा आहेत ना महाराज, पाहायला भेटतात ना. दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7 वाजता आहेत नाही का माणसं? अरे हो, ते दिसायला माणसं आहेत, ते पंक्तीतले माणसं आहेत. कथेतले कुठे आहेत? जे कथेमध्ये असतात ते माणसं असतात. त्याला बरंचसं सूत्र आहे. मानव जीवन बदलल्या जातं. मानव जीवनाच्या सानिध्यात उत्स्फूर्तता निर्माण होते. आणि ती उत्स्फूर्तता निर्माण होण्याचं एकमेव शास्त्र जर असेल तर ते आहे रामकथा. माणूस बनवते. जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय 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 राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय राम कथा, जय राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा. मस्त सुंदर अशा प्रकारची रामकथा. जी रामकथा तुम्हा आम्हाला यथार्थ तत्व अनुभूतीला आणून देते. माणूस बनवते. त्याचा अर्थ असा, माणसाचे सात्विक संस्कार आपल्याला कथेच्या माध्यमातून मिळत असतात. म्हणून महत्वपूर्ण आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलं की भगवान परमात्म्याचा विवाह झाला. 4ही भावांचा विवाह झाला. सुंदर अशा प्रकारच्या त्यांना पत्न्या मिळाल्या. प्रभू रामचंद्राला सीता देवी प्राप्त झाली. लक्ष्मणाला उर्मिला देवी प्राप्त झाली. भरताला मांडवी प्राप्त झाली. आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती प्राप्त झाली. आणि राजा दशरथाला 4ही सुना आपल्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा पायगुण असा झाला म्हणतात. बाबा गोस्वामी त्यांचं वर्णन करतात विशिष्ट प्रकारे. सुना घरात आल्यानंतर घरात आणि गावाची स्थिती काय बनली. जब तेरा मुजाही घर आए, नित नव मंगल मोद बधाए. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम
राम सिया राम जय राम जब ते राम प्याई घर आए राम सिया राम जय राम नित नव मंगल मोद बधाए राम सिया राम जय राम भुवन चारी दस भोदर बारी सुख वेग पर शयी सुख बारे राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम जेव्हा त्या सुनाचारही आपल्या घरामध्ये गावामध्ये आल्या तेव्हापासून अगदी त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये नित्य नवीन नवीन मंगलमय कार्य व्हायला लागले. आनंदाचं अस्तित्व निर्माण व्हायला लागलं. एवढंच नव्हे तर 14 लोकांमध्ये सुद्धा विशेषतः पर्वतावर भारी वर्षा व्हायला लागली. तिन्ही सुद्धा लोक असे दुमदुमून गेले. मेघ सुखाने वर्षाव करत होते, शांततेने वर्षाव करत होते. पृथ्वीला पाणी मिळत होतं. पृथ्वीच्या सानिध्यामध्ये सुंदर प्रकारचे पीक उत्पन्न होत होतं. गायी वासरं अगदी आनंदात होते. दूध भरपूर निघत होतं. अन्नधान्य सुद्धा यथार्थ निर्माण होत होतं आणि असणारे नगरवासी लोक खुश होते. आणि त्या आनंदामध्ये ते नित्य नवीन अशा प्रकारचं प्रभूचं चिंतन करत होते. आनंदात दिवस त्या ठिकाणी निमग्न होत होते. आणि तशा प्रकारचं सुंदर दिव्य तत्व अयोध्येच्या सानिध्यामध्ये प्राप्त झालं असताना भगवान परमात्म्याच्या विवाहाच्या सानिध्यामध्ये बालकांड संपन्न होतो. इथपर्यंत आपल्याला बालकांडाच्या कथेच्या माध्यमात वाटचाल करावं लागली. कारण वर्णानाम असं वर्णन आहे. वर्णानाम म्हणजेच त्या वर्णतत्वाच्या सानिध्यामध्ये जन्म आणि विवाह, जन्म ते विवाहापर्यंत बालकांडाचं वर्णन. आता दुसरं सूत्र सुरू झालं. वर्णानाम अर्थसंघानाम. अर्थसंघ म्हणजे त्या ठिकाणी अयोध्याकांड. अयोध्याकांडाला आरंभ होतो. आता बाकीचे जे कांड आहेत ते शॉर्टकट मध्ये अगदी अशा प्रकारचं सूत्र वर्णन केलं गेलं. अयोध्याकांडाच्या सानिध्यामध्ये धनाची उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. अयोध्याकांडामध्ये भगवान परमात्म्याचं राजवैभवाचं अस्तित्व आहे. आणि जिथे राजवैभव आहे तिथे धन आहे. आणि ते धन कशा प्रकारचं, ते ऐश्वर कशा प्रकारचं आपण प्राप्त करायचं याचं वर्णन करतात. परमात्म्याचं जे सुंदर रूप, एवढं सुंदर रूप होतं की त्या रूपाने अगदी मोहून जात होते सर्व लोक. राम रूप गुण लिलो स्वभाव. श्रीराम जय राम जय जय राम. प्रमोदित होई देखी सुनो राम. राम सिया राम जय जय राम. एक समय सभा सहित समाजा. राम सिया राम जय जय राम. राजसभा रघुराज विराजा. राम सिया राम जय जय राम. सकल सुकृत मोर दीन नाव. राम सिया राम जय जय राम. राम सुजसो सोनी पाठी उंचारो. राम सिया राम जय राम. एक वेळ असा प्रसंग निर्माण झाला. म्हणतात
अयोध्येच्या सानिध्यात असणारा जो आनंद आहे, त्या आनंदाचं वातावरण भगवान परमात्म्याचं ते यथार्थ स्वरूप, त्या स्वरूपाची जाण निर्माण करून एक वेळ भगवान परमात्मा राजसभेमध्ये गेले. राजसभा भरलेली होती. महाराज दशरथ राजकारभार करत होते. प्रजा समोर आहे. सुंदर प्रकारचे पदाधिकारी दोन्ही बाजूने आहेत. मंत्री, उपमंत्री, राजगुरु, राजवैद्य, सल्लागार, समिती, हे सगळे राज्याच्या सानिध्यामध्ये उपस्थित होते. दरबारामध्ये काही प्रजाजनही होती. आणि त्या कालखंडामध्ये भगवान परमात्मा राजसभेमध्ये गेल्यानंतर भगवंताची ती छबी सगळ्यांनी पाहिली. प्रभू रामचंद्रांची इतके कोमल आणि सुंदर होते प्रभू दिसण्याकरता. आहा, काय वर्णन करावं. बरीचशी प्रमाणे देता येतील पण न दिलेले बरे. फार महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी निर्माण करतात. परमात्म्याचं यथार्थ ते स्वरूप आहे आणि ते स्वरूप पाहून सर्व लोक त्या स्वरूपावर बोलल्या गेले. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना निर्माण झाली. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रामाला पाहिल्यानंतर, हा जर राजा झाला तर, राम राजा झाला तर किती आनंद होईल. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हीच जिज्ञासा निर्माण झाली. राम राजा व्हावा, राम राजा व्हावा. आणि राम राजा झाला म्हणजे राम राज्य होईल. राम कालातही लोकांना राम राज्याची आवश्यकता होती. प्रभू रामचंद्राच्या कालामध्ये राम राज्य व्हावं अशी त्या लोकांची इच्छा होती. आपण तर कलियुगात आहे. आपल्याला असं वाटतं की राम राज्य व्हावं. राम राज्य या शब्दाचा अर्थ काय? अथ पासून तर इथेपर्यंत सर्व लोक सुखी, कोणीच दुखी नाही, याला म्हणतात राम राज्य. मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढे काही लोक आहेत तेवढे सुखा समाधानाने जगावे. कोणतीच आपत्ती त्यांच्यावरती नसावी, कोणतंच दुःख त्यांच्यावर नसावं. सर्वत्र सुखीनं संतु, याला रामराज्य. अगदी उंदरापासून तर इंद्रापर्यंत उंदरापासून तर इंद्रापर्यंत सर्व लोकांच्या मनात आनंद उत्साहच राहायला पाहिजे. ही जी ज्याची उक्ती आहे ते रामराज्य आहे. प्रत्येकाला असं वाटतं रामराज्य व्हावं, रामराज्य व्हावं, रामराज्य यावं. आपल्यालाही वाटते. आणि आपल्या समाधानी करता बोलणारे काय कमी आहेत काय? आम्ही रामराज्य करू, आम्ही रामराज्य करू, आम्ही रामराज्य आणू, आम्ही रामराज्य आणू. घोषणाबाज्या सुरू आहे. पण आजपर्यंत हे रामराज्य कोणाला आणता आलं नाही. त्याचं कारण आहे, रामराज्य आणण्याकरता पहिल्यांदा राम व्हावं लागत. राम झाल्याशिवाय रामराज्य येईल कसं? रावणाच्याने रामराज्य कसं सिद्ध आहे? त्याला रावण नाही लागणार, त्याला राम लागेल. रामाची उक्ती जर जीवनाच्या सानिध्यामध्ये असतील तर मात्र त्या घोषणा सिद्धीला जातील. कशाला विनाकारण तोंडाची हवा गमावता? आम्ही हे करून, आम्ही ते करून, आम्ही असं करून, आम्ही तसं करून, आम्ही काहीच नाही करू, ही भूमिका आहे. म्हणून रामराज्य मिळवण्याकरता किंबहुना रामराज्य होण्याकरता आपल्याला काय काय करावं लागतं याच्यासाठीच तर रामकथा आहे. आणि जेव्हा कधी रामराज्य येण्याची सुरुवात होते, आता रामराज्य येणार, आता रामराज्याला सुरुवात होणार, तोच काहीतरी नवीन घडतं. काय घडतं त्याच्यासाठीच कथा आहे. सगळ्या लोकांच्या मनामध्ये आलं रामराजा व्हावा. आणि इकडे महाराज दशरथजी स्नान केलं आणि आरशासमोर उभे राहिले. श्रीमंताच्या घरचे आरशे मोठे मोठे नाही का? राजाच्या घरचे आरशे तर बाबा जिकडे तोंड फिरवलं तिकडे आरसा, जिकडे तोंड सगळं काचच काच. अशा प्रकारचे अंगठ्यापासून तर शेंडीपर्यंत माणूस दिसतो.
राजा दशरथाने स्नान केलं आणि आपले केश मागे लावले आणि अगदी आरशात पाहिलं तर असं वर्णन आहे की त्यांच्या कानाजवळचा एक केश पांढरा झाला. किती? एक केश पांढरा झाला कानाजवळचा. एक केश पांढरा झाल्याबरोबर महाराज दशरथ विचार करतात की आपण राज्य करण्याच्या लायकीचे नाही, आपण राजीनामा दिला पाहिजे. बाबा गोस्वामीजी वर्णन करतात, श्रवण समीप भय भय सिद्ध केसा. राम सिया राम जय राम. मना हो जरा टपनो असा उपदेशा. राम सिया राम जय राम. नृपजुगरा जो राम कहू देऊ. राम सिया राम जय राम. जीवन जन्म लाहू दिन लेऊ. राम सिया राम जय राम. श्रवण समीप भय सिद्ध केसा. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. श्रवण समीप भय शीत केसा. श्रवण म्हणजे कान, कानाच्या जवळचा एक केश पांढरा झाल्याबरोबर त्यांनी विचार केला आपण राज्य करण्याच्या योग्यतेचे नाही. सरळ सरळ रामकथेमध्ये उत्तर दिले की ज्याचे डोक्याचे केश पांढरे झाले त्यांनी उभं राहू नाही. कुठं? घराच्या दारात. दारातही उभं राहू नये. तर बाकीकडे उभं राहणं दुसरी गोष्ट. कशाला विनाकारण कोणाला काही म्हणायचं. मला रामकथा सांगायची. दारांत्यातही उभं राहू नये ज्याचे केस पांढरे झाले असतील. हा, काळे केस असतील, अगदी व्यवस्थित भांग चांगला पडत असेल, दिसायला चांगला गुटगुटीत असेल, त्यांनी दारात उभं राहावं. कमीत कमी कोणीतरी एक नजर तरी टाकेल. पांढरी केस झाल्यावर कोण पाहणार आहे? आज तू पांढरे. आता लोक एवढे हुशार झाले की पांढरे झाले का दुकानात पुडी काटो घोलो लगा लो. अभी तो मैं जवान हूं, घरी चाल. गंभीर समस्या आहे. पांढरे केस झाल्यावर तर लोक खुर्चीहूनही लवकर उठत नाहीत भाषण करायला. त्याच्यामुळे आपण भाषण करायला उठलो जर खुर्ची दुसरा येऊन बसला तर ते खुर्ची सहित भाषण देतात. बंधू आणि भगिनींनो, आम्ही रामराज्यानु खुर्ची तो सोड. शक्य नाही. रामराज्याची भूमिका शक्य नाही. माझा राम राज्याभिषेकाच्या सानिध्याच्या दिशेने वाटचाल करतो. लोकांना वाटलं राम राजा व्हावा, दशरथालाही वाटलं आता मला राज्य करणं योग्य नाही, मी राजा बदलला पाहिजे. आणि विचार मनात आला मी रामालाच राजा केलं पाहिजे. पण स्वतःच्या मनाने मी कसं म्हणू की माझ्या मुलाला राजा करा? शक्य नाही होणाऱ्या गोष्टी. लोकमत पाहिजे, विशेष बहुमत पाहिजे. दशरथ शांत राहिले. जे देवाच्या मनात होतं तेच झाल्याशिवाय राहत नाही. लोकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी डायरेक्ट राजा दशरथाकडे विनंती अर्ज केले. महाराज दशरथजी, आम्हाला आता नवा राजा हवा. दशरथ म्हणतात ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मला काही राज्याचा लोभ नाही. समाज जसं म्हणेल तसं. मग तुमची इच्छा कोण असावा राजा? तर प्रजेनी सांगितलं आम्हाला असं वाटतं राम राजा व्हावा. आपले जे युवराज आहेत श्रीरामचंद्रजी, त्यांना राजा बनवा. राजा दशरथाच्या मनातलं बोलले लोक. वा,
समाजाने इच्छा निर्माण केली, मग आपण होकार द्यायला काय हरकत आहे? एखाद्याला जर समाज म्हणत असेल, भाऊ तुम्ही जरा योग्य आम्ही आहो ना, तुम्ही फक्त उभे राहा, तुम्ही करू काहीच नका, सगळं आम्ही करतो. असतात ना ते पाठिंबा देणारे, काही घोर नाही, काही घोर नाही, उभे राहा, काही घोर नाही, उभे राहा, काही घोर नाही, उभे राहा, काही घोर नाही, उभे राहा. भटकन पडला का हो? आम्ही कडमे बे. अरे तुम्हीच तर उभं केलं आणि तुम्हीच पाडला. तिकडची गोष्ट आहे, हा इकडची नाही. अरे महत्वपूर्ण भूमिका आहे. राम राज्य होण्याकरता, राम राज्य निर्माण करण्याकरता राम व्हावं लागत आणि रामाचीच इच्छा आणि रामालाच राज्य करण्याचं अस्तित्व जनतेने निर्माण केलं. आनंद वाटला. ठीक आहे प्रजाजन हो, आपण करू ते काय करायचं असेल ते. तेवढ्या अवकाशामध्ये महाराज दशरथाने हा आनंद व्यक्त केला आणि या आनंदाच्या भरामध्ये अगदी ही वार्ता आपण श्री गुरुला कळवली पाहिजे, म्हणून महाराज दशरथाने गुरुचं चिंतन केलं. कोणतंही कार्य करायचं असेल, चांगलं असो वाईटही असो, ते आपले जे धर्मगुरु आहे, पहिल्यांदा त्या गुरुला त्याची विचारधारा निर्माण केली पाहिजे, तुमचं जीवन सुफल बनेल. म्हणून जे गुरु चरण रेणो शिर धरही, राम सिया राम सिया राम जय राम. जे जनु सकल देवा बाबाचा करही, राम सिया राम जय राम. मोहि समय हो अनुभव यवना तुझे, राम सिया राम जय राम. कहे नरेश रजाय सुदेव, राम सिया राम जय राम. सब विधि गुरु प्रसन्न जिय जानी, राम सिया राम जय राम. बोले राम रहसी मृदुगानी, राम सिया राम जय राम. नाथ राम करी आही जुबराजू, राम सिया राम जय राम. कहिय कृपा करी असमाजू, राम सिया राम जय राम. मुदित महीपति मंदिर आया, राम सिया राम जय राम. सेवक सचिव सुमंत्र बुलाया, राम सिया राम जय राम. कही जय जीव शीस दिन नाय, राम सिया राम जय राम. भूप सुमंगल वचन सुनाए, राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. आनंद वाटला आणि गुरुदेवांच्या सानिध्यात गेले आणि सांगितलं, गुरुदेव सगळ्यांची इच्छा आहे की रामाला राज्य अभिषेक करावा. मलाही वाटतं, जनतेलाही वाटतं, तुमचं काय मत आहे गुरुदेव? गुरुदेवाने ध्यान केलं आणि पाहिलं, स्मित हर्षवर्धन केलं गुरुदेवाने. राजा विचारतो, गुरुदेव आपण स्मित हर्षवर्धन केलं, काय कारण आहे? मनात म्हणतात राजा, अरे रामाला राज्याभिषेक करण्याचा सध्या दिवस नाही. मनात बोलले, पण राजाला प्रत्यक्षात कसं बोलावं, मन नाही दुखलं पाहिजे. म्हणून गुरुदेवाने सांगितलं, महाराज दशरथजी, रामाकरता राज्याभिषेकासाठी मुहूर्तच नाही. किती दिवस? 14 वर्षपर्यंत. 14 वर्षपर्यंत रामाला राज्याभिषेक करण्याचा मुहूर्तच नाहीये.
पण राजा दशरथाला 14 वर्ष काय 14 सेकंद ही सुद्धा आता राहत नव्हतं. गुरुदेव सगळ्यांची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे, आणि तुम्ही म्हणता मुहूर्त नाही, बघा ना काहीतरी करून. मुहूर्त असेल त्या दिवशी जर ते कार्य केले तर सिद्धीला जाईल. मुहूर्त नसेल, जबरदस्तीने जर मुहूर्त काढला तर मग मात्र त्यात तिसराच मुहूर्त निघत असतो. देवाने सांगितलं मुहूर्त नाही, परंतु इच्छा लालसा निर्माण झाली. राजपथ नाही का, अर्थसंग्राम राजपथ आहे ना, हे मिळालं पाहिजे, राजकारभार मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी घाई करा गुरुदेव, काहीतरी मार्ग काढा. तर संतांच्याकडे एक शक्ती भगवान परमात्म्याने दिलेली असते, त्याला स्वयंशक्ती असं म्हणतात. स्वतःच्या निश्चयाने गुरु मुहूर्त देतात, अधिकार असतो त्यांनाही सुद्धा. जसा क्लास 1 ऑफिसरला अधिकार सर्व असतात आणि बाकीचे त्याच्या खालचे जे लोक असतात सर्व्हिस करणारे, त्यांनाही सुद्धा थोडा काही अधिकार असतोच. कधी कधी साहेब जर नसले आणि एखाद्या पावतीवर जर सिग्नेचर करायची असली तर त्याच्या खालचा जो कोणी अधिकारी असतो तो साहेबाची सही करून देतो, म्हणजे त्याची सही करतो आणि तो आपला अर्ज पास होतो, असा नियम आहे. पण तेच जर मोठ्या साहेबाला माहिती पडलं आणि तू अशा प्रकारचे अर्ज पास केले, मग तो त्याच्यावर रागावतो, मला काय विचारलं नाही. पण ज्याला माहिती असते की आपलाही अधिकार आहे, मग तो म्हणतो साहेब तुम्ही हजर नव्हते, मी सही केली, गरज होती समोरच्या व्यक्तीला, म्हणून मी तुमचं कार्य मी केलं. कोणी दिला तुला अधिकार? ज्यावेळेस तो मोठा साहेब म्हणतो त्यावेळेस तोही सुद्धा म्हणतोय साहेब जेवढा तुम्हाला अधिकार आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा अधिकार मला आहे, मीही सुद्धा हे कार्य करू शकतो, कारण तसं नमूद केलेलं आहे आपल्या अर्जामध्ये. मलाही काही अधिकार आहेत, मलाही काही जीवन जगण्याचा हेतू आहे, देऊ शकतो. ज्यावेळेस समोरच्याला माहिती असते त्यावेळेस तो साहेब जरा शांत होतो. आणि एखाद्याला माहिती नसतं, तुला कोणी सांगितलंय करायचंय, मी तुला डिसमिस करू शकतो, तर माहित नसल्यामुळे साहेब ठीक आहे बाबा माफ करा, असं तसं येऊ देऊ, भर एवढे पैसे घ्या, घेणं एक ना घेणं एवढे भरावंच लागतात, नाही तर डिसमिस. काय चाललंय हे जगाच्या सानिध्यामध्ये? साधे घरकुलं जर पास करायचे असते, घरकुलं पहिले 10-15 हजार भरा, तरी फुकट आहेत ना सरकारची, फुकट. हे मधातले असतात ना बिनदांडीचे, हे कोण खाईल? गंभीर समस्या आहे, याच्यावरही सुद्धा व्यवस्थित बोलता येतं, अगदी प्रमाणशीर बरं का. हो चला आपलं हेच बरं आहे. रामनाम चिंतन करा, दाल रोटी खाओ, प्रभू का गुण गाओ, हाच आनंद जीवनामध्ये आहे. परिणाम फार महत्वपूर्ण आहे. गुरुकडे भगवंतांनी अधिकार दिलेला असतो. गुरु जे आहे त्या गुरूंच्याकडे सुद्धा अधिकार असतो, एक स्वतंत्र अधिकार असतो. देवाकडे तर अधिकार आहे, परंतु गुरुकडेही असतो, संताकडे असतो अधिकार. उर्वरित कार्य गुरु करू शकतात. म्हणून वशिष्ठ महाराजांनी स्वतंत्र मुहूर्त दिला, स्वतंत्र अधिकाराने दिला मुहूर्त. राजा मुहूर्त नाही पण मी देतोय. सकाळी पहिल्या प्रहरामध्ये, सकाळी 6 ते 9 या दरम्यान जर राम गादीवर बसला, बसत नव्हतं हे त्यांना माहिती होतं, पण अधिकार त्या ठिकाणी नमूद केला. सकाळी 6 ते 9 पर्यंत जर राम गादीवर बसला तर बसला, नाही तर 14 वर्ष शक्यता नाही. ठीक आहे गुरुदेव. रातोरात त्यांनी अगदी अशा प्रकारचं आपलं अस्तित्व निर्माण केलं. सर्व नगरवासियांना सांगितलं. नगरवासी लोकांनी अगदी सुंदर अशा प्रकारचं नगर सजवायला सुरुवात केली. सुंदर प्रकारचे उंच ध्वज, पताका, तोरण लावायला सुरुवात केली. चंदनाचे सडे टाकायला सुरुवात केली. जसं लोकांना कळालं, जसं लोकांना
22 जानेवारीच्या 21 जानेवारीच्या रात्री लोकांना कळालं काही की उद्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये स्थापित होणार, स्वगृही स्थापित होणार. रातोरात लोकांनी काय सज्ज तयारी केली, सामान्य गावापासून तर शहरापर्यंत. त्यावेळेस 22 तारखेची आमच्या भागवताची समाप्ती होती वडद कपिलेश्वर. त्याच्यामध्ये लहान वडद आहे, त्या लहान्या वडदला छोटं गाव आहे, बहिरखेडच्या पेक्षा थोडा मोठा आहे. आणि तिथून मला अकोल्याला कीर्तनाला यायचं रात्रीच्या वेळेस. काय सज्ज तयारी होती, काय अस्तित्व. सगळे लोक जागृत झाले, रातोरात तयारी. आणि पोलिसांच्या झुंडाच्या झुंडा प्रत्येक चौकामध्ये सुसज्ज तयारी. तरुण पोरं रात्रभर झोपले नाहीत, पोरही सुद्धा चौकात होते, पोलीसही होते. काय मोठे मोठे ध्वज, काय वेळेवर काय तयारी केली असेल त्यांनी. मग तरुणाच्या मनात आल्यानंतर काय होणार नाही, सर्वस्व काही होते. हा खेळ तरुणाचाच आहे, हेही कार्य तरुणाचंच आहे. म्हणून तर मागच्या वर्षीपासून ही तरुण मंडळी भिडली. याही वर्षी आहेत. मागच्या वर्षी माझ्या अवतीभोवती राहत होते, समोर असं तसं इकडे तिकडे. आता कुठं गायब झाले, पता नाही. 5 दिवस झाले मी पाहून राहिलो. नाही, चांगल्या कामात गुंतलेले असतील ते. बरं गुंतू द्या, काही हरकत नाही. पण करतात हे फार महत्वाचं आहे. राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी केली, लोक सुसज्ज झाले. दुसरा दिवस उजाडला, सूर्योदय झाला. आणि सूर्योदय झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं सुंदर राज्याभिषेक होण्याची तयारी असताना अचानक त्या ठिकाणी मंथरा नावाची कैकईची दाशी येते. तिचं नाव आहे मंथरा. अभिषेकाच्या वेळेवरती येऊन टपकते. या लोकांना कसं समजते काय सांगा. हे असे विघ्न आणणारे लोक असतात ना, आपण त्यांना निमंत्रण देत नाही, आपण त्यांना काही पत्रिका देत नाही, काही निरोप पाठवत नाही. परंतु त्यांना असं काही कळते की ते कळाल्याबरोबर ते बरोबर त्या वेळेवर येतात. काय फ्लॅटने येतात, की रेल्वेने येतात, की हेलिकॉप्टरने येतात, की 8 दिवसापासून चालत राहतात, वेळेवर टपकतात, बरोबर येतात. बाबा गोस्वामीजी वर्णन करतात, देखा मंथरा नगर बनावा. राम सिया राम जय जय राम. मंजुल मंगल बाज बधावा. राम सिया राम जय जय राम. मुझे सिलोगन कहाऊ छाऊ. राम सिया राम जय जय राम. मंथरा अयोध्येमध्ये प्रगट झाली. तिने तो आनंद पाहला, तिने ते सर्वस्व अनुभवलं. डोळ्याने चक्षुर्वयी सत्यम. एवढा आनंद अयोध्येमध्ये कधी बघितला नव्हता. आणि सुंदर अशा प्रकारचं मंजुळ गायन, मंगल वाद्य वाजत होते, आनंद करत होते लोक. ती कुबडी मंथरा चालत चालत लोकांच्या पर्यंत आली. हे असे जे लोक असतात ना, जसं त्यांचं शरीराचं अस्तित्व असते ना, तसं त्यांचा गुण असतो. कुबडे जागीच मानन, जागीच गळा, असे लोक, ठेंगणे लोक. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. डोळ्याचे तिरपे लोक, लंगडे लोक, लुळे लोक, असं शास्त्रात वर्णन आहे. बरं, अजून काही काय, पण मी नाही सांगत ते. आणखीन 3 दिवस काढा लागतात. या लोकांचं वर्णन आहे. गारशा डोळ्याचे लोक, खतरनाक मानलं गेलेले आहे. चला,
त्याच्यात ही कोंबडी होती, कोंबडी. वाकडे टेकडे आणि हेकोडे लोक तर बाप रे बाप, बचालो भगवान उन लोगों से. अशी भूमिका आहे. ती मंथरा त्या ठिकाणी आली, विचारते सगळ्यांना काय सुरू आहे. म्हणजे हा उत्सव सुरू आहे, राम राज्याभिषेक होणार आहे, राम तिलक सुनी भापुरदाहू, रामाला राज तिलक होणार आहे. मंथरेने ऐकलं, रामाला राज तिलक कसं शक्य आहे, घ्या, हे कसं शक्य आहे. आणि ही दाशी होती कोणाची, कैकेयीची, माहेरची, कैकेयीच्या माहेरची दाशी म्हटल्यावर तिला कोण अडवणार आहे, ती कधी येऊ शकते, कधी येऊ शकते. आणि राणीची, कैकेयीच्या सदनात गेल्याबरोबर कैकेयीला एवढा आनंद झाला, अगं बरं झालं तू आली, माझ्या पाठीमागे किती कामं आहेत, बरं झालं तू आता हातभार लावशील कामाला. अगं हो मी आली, तेच करण्याकरता आली, पण हे मी काय पाहिलं डोळ्यांनी, कोणाला अभिषेक होणार, म्हणजे रामाला, माझ्या रामाला. अगं राम तुझा आहे का, तुझा म्हणजे हो हो माझाच आहे, नाही नाही राम तो कौशल्याचा आहे, तुझा तो भरत आहे. अगं राणी तुझ्या भरताला राज्याभिषेक व्हायला पाहिजे, रामाला कुठं, सौतीचा मुलगा. चांगली होती बरं, काही खरंच चांगली होती, मनात काहीच नव्हतं तिच्या. असे काही लोक असतात की त्यांच्या मनात काहीच नसते, आनंदी आनंद असते. पण हे मंथरेचे मावस भाऊ, चुलत बहिणी, हे कैकेयीचं मन बिघडून देतात. आणि दुसरा मुद्दा अशा प्रकारचा आहे की जी कैकेयी आहे ना, जी स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही, तिला काय म्हणतात, कैकेयी. स्वतःची बुद्धी असून स्वतःच्या बुद्धीचा जो वापर करत नाही, ती कैकेयीच आहे. आपल्याला स्वबुद्धी दिली, स्वविचार करण्याचा अधिकार दिला, म्हणून कधी कधी जगाचं ऐकलं पाहिजे अवश्य, पण मनाचंच केलं पाहिजे. नाही, एक म्हण आहे की नाही, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणून तर काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही किती सांगा आम्ही ऐकतो तुमचं, पण करतो मनाचं. तुम्ही म्हणता किती या भागवतात, या ग्रामकथेत, या कीर्तनात तुम्ही सांगत राहा, आम्ही आमच्या मतानं करतो, येऊ फक्त पंक्तीतच. त्यांचा निर्णयात्मक सिद्धांत आहे. तुम्ही किती आमच्या नावाने रट लावा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. कैकेयीने स्वतःच्या बुद्धीचा वापर केला नाही आणि मंथरेच्या बुद्धीवर विश्वास ठेवला. एक भाग चिडली ती कैकेयी, गे मूर्ख दाशी, आली तर आली, अशा प्रकारचे वेगळे या ठिकाणी निर्माण करते. जा फुलं तोडून आण, पहिला हार माझा रामाला पडला पाहिजे, रंगीबेरंगी आपल्या बगीच्यातले फुलं तोडून आण. अगं ऐक ग माझं, चालती हो, जा. फुलारी घेतली ना इलाज कोक्या इलाज आणि बगीच्यात गेली फुलं तोडण्याकरता. राग राग फुलं तोडत होती. नाही, मनात नव्हतं ना, मनात असलं की सगळं व्यवस्थित होते. मनात असलं तर सगळं व्यवस्थित होते, आणि मनात नसलं तर भाकरही बरोबर होत नाही. मनात पाहिजे, मग सगळं अगदी व्यवस्थित. पण मला सांगायला आवडेल, कसंही असो आपल्या समोर आलं की स्तुती करत, वा वा, किती जरी करपली, किती जरी जळाली, आज काय सुंदर स्वयंपाक केला ग तू, खरंच ती आणखीन जाळून टाकते त्याच्या ताटात. आता तर त्याच्याही पेक्षा चांगली झाली. जर घरात आनंद निर्माण करायचा असेल आणि तुम्ही म्हणलं हे करपलीच, हिंजळ आली, तिरपीत झाली, दारपीत झाली, महाभारत झालं, पटत असेल तर खाय, नाही तर जाय, ही भूमिका आहे. पण चला, आनंद जर घ्यायचा असेल तर स्तुती करत चला, आनंद येतो. कैकेयीचं वचन होतं, ते वचन पालन केलं आणि निघाली, फुलं तोडू लागली. कुठेतरी तिच्या अंतःकरणात रामाविषयी प्रीती होतीच. कधी रागाने फुलं तोडायची तर कधी गुणगुण करायची, देवाचं नाव घ्यायची.
रामगादीवर असंही होतं. हे लोक असे एका नाण्याच्या दोन बाजू असतात, कधी हे तर कधी ते. हे लोक विक्षिप्त असतात, विक्षिप्त शास्त्राच्या शब्दामध्ये विक्षिप्त. त्यांना कधी संसार चांगला वाटतो तर कधी परमार्थ चांगला वाटतो. अशी विक्षिप्त चित्त ज्यांचं झालेलं असते असे लोक असतात. कधी हे खरं कधी ते खरं. मग जीवनात हेही खरं नाही तेही खरं नाही, बीच में ती झगडा. संसारे धड नाही तर परमार्थ हे धड नाही. पतीना गोविंद दोन्ही नाही, याला म्हणायचं विक्षिप्त लोक. म्हणतात विक्षिप्त लोक. रामाला राज्याभिषेक होणार हे 33 कोटी देवाला समजलं. आणि आज जर राम गादीवर बसला तर रावणाच्या जेलमधून आपल्याला कोणी सोडवणार नाही. म्हणून तातडीची मीटिंग घेतली त्या देव लोकांनी. 33 कोटी देव. असं काही असलं की तातडीची मीटिंग घेतल्या जाते की नाही. राज्यसभेमध्ये सगळ्या पार्टीचे लोक एकत्रित. जर संकट आलं भारतावर तर सगळे एकत्रित येतात. असं झालं, आता आपल्याला काय करायला पाहिजे. एकवीस दिसतात, एकही राहू द्यायचा नाही. याला म्हणतात तातडीची मीटिंग घेतली देव लोकांनी मीटिंग. जर राम गादीवर बसला तर मात्र आपल्याला याच्या पंडितूने मुक्त होता येणार नाही. मग सगळ्या देवांनी आपला थोडा थोडा अंश काढला. थोडा अंश काढला आणि त्याची एक पुतळी तयारी केली. एक पुतळी बाहुली तयारी केली आणि तिला अभिमंत्रित केलं. होते कुठं? लंकेत रावणाच्या. आणि ती बाहुली सोडली कुठं? अयोध्येच्या बगीच्यात. कोणाकडे? मंथरेकडे. ती एक जादू आहे, ती एक अघोरी विद्या आहे. त्याला कधी कधी काही लोक भानामती म्हणतात. बस त्याला मंत्र त्याच्यावर टाकायचे ना, छू जाओ हमारा काम करके आओ. सुटली ती पुतळीनी. ही ते फुलं तोडत होती. तिने बरोबर हिला पालनीचं तोंड आ झाल्याबरोबर तिच्या तोंडात गेली पुतळी. तिच्या तोंडात गेल्याबरोबर जे फुलं तोडले होते, काय करते म्हणे मी, वेडी झाली, फुलं तोडते रामासाठी टाकून दिले, पायाने चेंगरले, वापस आले. काही म्हणाली म्हणते चल दे फुलं, आता सुंदर हार बनवते. अगं कशाचा हार आणि कशाची फुलं, ये मी तुला सांगतो, माझं ऐक, तुझं कल्याण होईल. काय? अगं राम नाही गादीवर बसला पाहिजे, भरत गादीवर बसला पाहिजे. पुन्हा तेच म्हणजे हा तुझ्या हिताचं बोलतो देवी. रागाला त्या कैकेला मारले एक मुस्काळात. मारल्याबरोबर तिने बाजूने पडायला पाहिजे ना, तिच्याच गळ्यात पडली. हिच्या तोंडातली तिच्या तोंडात बाहुली. तिच्या तोंडात गेल्याबरोबर परिवर्तन. लगेच बोलायला लागली, मंथरे अगं तू म्हणतो तेच बरोबर आहे. मंथरा म्हणते चापट खाल्ली पण फायद्यात पडली. कधी कधी चापटा खाल्ल्या तर त्या फायद्यात पडत असतात. हा म्हणून कधी कधी मारलं तर सण करून घ्या. मारतच असतात ते. तुमच्या इच्छे गोष्ट नाही बाबा. तुमच्या तर शिवी द्यायची ताकद नाही कोणाची. एवढी तुमची तयारी आहे. देऊन पाय बरं म्हणा. हाय मी सही देतो. जर तुमचं धड झालं तर शिवी तर देऊन पा. मारणं तर दुसरीच गोष्ट आहे. संध्याकाळचं जेवण करायचं की नाही घरात, ही भूमिका आहे. पण स्त्रीच्या मर्यादेचं पालन करावं, पुरुषाने पुरुषाच्या मर्यादेचं पालन करावं आणि मग संसारात आनंद घ्यावा. क्रोध आला, त्या क्रोधाच्या आवेशामध्ये तिच्याही मनामध्ये ते स्थिती निर्माण झाली. अगो मंथरे तू बोलतो तेच बरोबर आहे. बरोबर आहे ना? म्हणजे हा बरोबर आहे. मग संधी आली तर तिच्यात आणखीन तिने काय करायचं ते केलं. बघ मी सांगते ते ऐक, ही संधी गमावू नको, संधीचं सोनं करून घे. म्हणजे काय? अगं तुला राजा दशरथाने गर्भवती असताना 2 वर तू मागितले होते, बरोबर आहे? म्हणजे हा डोळे झाले होते त्यावेळेस 2 वर मागितले. म्हणजे आता संधी आली, गमवू नको. आता सगळे हे मोडतोड कर
तोरण तोड समय ऐकी झ आणि कोप घरात जाऊन बस. श्रीमंत लोकांच्याकडे एक स्पेशल खोली असते, ज्याला राग आला त्याने त्या खोलीत जाऊन बसा. आपोआप समजते त्या घरातल्या माणसाला कोण बसली. घरात जाऊन रुसली आणि बसली. लग्न करणं महत्वाचं नाही, पण लग्न केल्यानंतर स्त्रीला समजावता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे. कधी कधी राग भरत असतात, तुमच्या इथं नाही बाबा, तुमचं काही सांगत नाही, विषय आला म्हणून. राग जर पत्नी भरली, सहसा राग भरतच नाही, पण समजा जर राग भरली, एखादी फुगली, टमटम मुरमुऱ्याच्या पोत्यासारखी बसले जम. हे रुसल्यावर यांचा अवतार हलतच असतो. मेकअप नाही, कपडे धड नाही, केस कशाच्या कसे, पाहिलं की भीती वाटते. महाकाली, तिचे डोळे. क्रोधात माणसाचं सगळंच बदलते. रागामध्ये माणसाचे डोळे बदलतात, माणसाचा चेहरा बदलतो, माणसाची चाल बदलते, माणसाचं बोलणं बदलते, माणसाचं खाणं बदलते, पिणं बदल, सगळं काही अगदी बदलून जाते. नाईलाजाने याला यावं लागतं. काय झालं, काही बोलत, काय झालं, काय झालं, बोल ना, काय झालं, काय नाही झालं, आजकडे गंभीर समस्या. टेम्परेचर वाढलेलं आहे. पुढे बघीन, अरे बाबा सावध राय. ही भूमिका आहे. आम्हाला अनुभव आहे म्हणून सांगतो तुला. आता हरिक वाटत असेल लग्न करायचा, करू नको, तसाच राय हनुमंताच्या जवळ. बरा आहे तो एकांत नाही, परंतु नाही, संधी आली तर सोडू नको, लग्न करून टाक, मला बोलावच. परिणाम आहे. काय दुःख भोगावं लागतं प्रपंचामध्ये, दुःखाशिवाय दुसरं काही नाही. सुखाची थोडी झुळूक जरी आली तर प्रपंच आपला हिरवा बनतो, हिरवागार बनतो, म्हणजे आनंद येतो. अशी भूमिका. परिणाम महत्वपूर्ण. सज्जन हो, काही सर्वस्व वातावरण बदलून टाकलं. एक व्यक्ती घरातला बदलला तर बंद घर बदलते, अस्तव्यस्त होऊन जाते. राजा दशरथ आले, त्यांना कळालं. काही दिसत नाही. सेवकांना विचारलं कुठे आहे, म्हणे कोप घरात. कुछ तो भी आहे. राजा दशरथ गेले, विचारपूस केली. त्यावेळेस त्याने सांगितलं, हे बघा, मी तुमच्याशी बोलण्याच्या मूड मध्ये नाही. मग कधी येईल तुला मूड? म्हणे आता येत नाही, आता गेलो ते. अगं नाही, असं काय करते सर, आम्हाला राज्याभिषेक होणार वगैरे वगैरे. प्रेमाने. माणूस लाचार असतो, लाचारीने बोलतो, आणि ह्या बिचाऱ्या त्याच्या लाचारीचा फायदा उचलतात. म्हणून माणसाने जास्त लाचार होऊ, लुडबुड करू नये. जास्त बोलत बोल, नाही बोलत नको बोल. अशी भूमिका आहे. अगं तुला झालं तरी काय सांग, काही नाही. तुम्ही मला ज्या वेळेला डोहाळे झाले असताना डोहाळे विचारले, मी तुम्हाला 2 वर मागितले. म्हणे हा आठवते, मला आठवते. आता पाहिजे, अब्बीच होणार, आताच पाहिजे. हट्टी बायको, हट्टी स्त्री त्याच्या जीवनामध्ये आली, त्याचं जीवन बर्बाद. हट्टी स्त्री नसावी. स्त्री तर तिला म्हणतात, पत्नी तर तिला म्हणतात, ज्या अवस्थेमध्ये आपल्याला आपला पती ठेवत असेल त्याचा संसार करून दाखवणे तिला म्हणतात पत्नी. सामान्याने पत्नीचं पात्र निभवणं, पत्नीचं पात्र निभवण्याकरता त्या स्त्रीला पतीचा सांभाळ करून आपल्या आईबापाचं नाव काढावं लागत असते. चांगलं आहे का? जी स्त्री आपल्या आईबापाचं नाव काढण्यासाठी पतीच्या घरी जाते, तिला त्या पतीच्या घरी कितीही जरी त्रास झाला, त्या स्त्रीला, तरी ती माहेरी गेल्यानंतर आपल्या आईबापाला हे सांगत नाही. उलट ते विचारतात, खोदू विचारतात, बरे आहे ना,
बरं आहे ना, सर्व काही चांगलं आहे ना, आनंद आहे ना? तुम्ही तर हा सगळं चांगलं आहे, काहीच नाही. अगं काही त्रास, अगं आई कशाचा त्रास, सगळे लोक घरातले चांगले आहेत, सांगत नाही. असला तरी सांगत नाही त्रास का? तिला माहित आहे आपल्या आई बापाचं नाव काढायचं असेल तर कसाही जरी नवरा असला, कसाही जरी नवरा असला, कसाही, घरातले लोक कसेही असले तरीही सुद्धा आई बापाचं नाव काढायचं. आणि तिलाच म्हणतात मुलगी, तिलाच म्हणतात पत्नी. श्रीमंताचा संसार तो कोणीही करेल. आमचे गुरुदेव सांगायचे, श्रीमंताचा संसार तो कोणीही करेल, पण गरीबाचा संसार जी करून दाखवते तिलाच पतिव्रता स्त्री असं म्हणतात. मोठे मोठे कार्यक्रम आणि त्याच्यात कार्यक्रम करून तो कोणी दाखवेल, पण ज्या कार्यक्रमाची उत्पत्ती नवीन नवीन आहे, जिथे काहीच नाही, खडकावर पेरणं चालू आहे, अशा खडकाळ शेतामध्ये पेरणी करून त्याच्यात व्यवस्थित उत्पन्न काढणे याला चतुर शेतकरी असं म्हणतात. तसं जिथे परमार्थ आहे, चालूच आहे, तिथे करणं एवढं महत्वाचं नाही, पण जिथे नाही आणि जिथे सुरुवात आहे तिथे तो बगीचा फुलवणं हा एक जीवनातला पुरुषार्थ आहे. म्हणून हा संधीचा योग मला मागच्या वर्षीपासून मिळाला, जिथे काहीच नव्हतं. पूर्वी झालं असेल कदाचित, पण काहीच नव्हतं, पण या मुलांनी, या तरुणांनी अगदी अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण करून मागच्या वर्षीपासून इथचं वातावरणच बदलून टाकलं. जिथे काहीच नाही तिथे करून दाखवणं हा जीवनातला पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थ तुम्ही लोक करत आहात, आणि असे पुरुषार्थवादी जे लोक असतात मी त्यांचा सोबती आहे. रामचंद्र भगवान की जय. बरस सूत्र आहे. सांग देवी काय पाहिजे. मी 2 वर मागितले होते, मग आताच पाहिजे. हो देतो म्हणे, वचन द्या. तसं नाही, वचन पाहिजे. ठीक आहे, घे वचन. काय पाहिजे. राजा हृदयावरती हात ठेवा आणि चांगलं ऐका. पहिल्या वरामध्ये रामाला 14 वर्ष वनवास, एवढंच म्हटलं. राजाला चक्कर यायला लागले, बंदा महाल फिरायला लागला आणि राजा खाली पडली दशरथजी. आणि दुसरी मागणी मागते दुसऱ्या वरामध्ये माझ्या भरताला राज्याभिषेक. ते ऐकायला कुठे शुद्धीवर होते राजा, बेशुद्ध पडले. काही वेळ गेल्यानंतर शुद्धीवर आले. देवी अगं काय बोलते, रामाला राज्याभिषेक करायची वेळ आहे, पण तू त्याला वनवास देते. हा वनवास, त्याला वनवास गेलाच पाहिजे तू. आणि माझ्या भरताला राज्याभिषेक. राजा दशरथ म्हणतात, काही अगं मी भरताला राज्याभिषेक करेल, काही हरकत नाही, तू म्हणेल तसंच मी करेल, पण रामाला वनवासात कशाला पाठवतो. नाही, तो तर गेलाच पाहिजे. माझी जिद्द आहे, मी त्याला राजा होऊ देणार नाही. त्याला वनगमन. अगं असं नको करू. विनंती करत होते, ऐकत नव्हती. पुन्हा खाली पडत होते, पुन्हा सावध होत होते, हात जोडत होते. नवे राजा दशरथ आपल्या पत्नीच्या चरणावर नतमस्तक होता. तुझ्या पाया पडतो ग. रामासाठी पत्नीच्या पाया पडायचं जरी काम पडलं, देवासाठी पत्नीच्या पाया पडायचं जरी काम पडलं तर हरकत नाही, पण परमार्थासाठी देवी असं नको करू. माझ्या रामाला वनात नको धाडू. तेच झालं पाहिजे. पुन्हा राजा बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे. अजून राजा परत येत नाही. काय अवस्था आहे. म्हणून स्वतः राम येतात. आता रामाने ते पाहिल्याबरोबर ते काय चरित्र होतं, तिची लीला. मंचकावर बसली होती, पाय हलवत होती, काहीतरी खात होती. दारिद्र्याचं लक्षण आहे. स्त्रियांनी कुठेतरी मंचकावर, पलंगावर, ओट्यावर बसून काहीतरी खात बसते ना, पाय हलवणे दारिद्र्यच असते घरात. कुठे बसून काही कसंही खाऊ नाही. आता तर कुठे काही खातात. गंभीर समस्या. म्हणून त्याची जरा विचारधारा महत्वपूर्ण आहे. कुठं खावं,
काय खावं, कसं खावं, किती खावं याची भूमिका आहे. परिणाम होता असणारी जी काही आहे तर कैकेयीला प्रभूने पाहिलं, आईच्या समोर आले, आनंद वाटला कैकेयीला. राम आला बेटा? हो मा. कैकेयी धावत गेली, रामाने आईला प्रणाम केला. माई काय झालं बाबाला? रामा अरे काय नाही बाळा, ते तुला नाही समजणार. नाही पण मला सांगशील तर आई? अरे काही नाही रामा, देणं आलं की दुखणं आलं. म्हणजे बाळा, ज्यावेळेस आम्ही तिन्ही बहिणी म्हणजे तुझ्या माता आम्ही गरोदर अवस्थेमध्ये होतो तर प्रत्येकीला डोहाळे विचारले, मलाही डोहाळे विचारले. मग त्यावेळेस मी 2 वर मागितले आणि त्या 2 वर आता मागितली. मला आता गरज पडली म्हणून. काय मागितलं आहे? काही नाही रामा, साधी गोष्ट आहे, अगदी अगदी साधी गोष्ट आहे. काय कसे नाटकं करतात ह्या स्त्रिया. हो मला परिणाम आहे. देणं आलं तर दुखणं आलं. आई मला सांग ना काय, मी कोशिश करेल पूर्ण करण्याची. बाळा करशील माझी इच्छा पूर्ण? अवश्य मा, चालेल. अरे बाळा, मी फक्त एवढंच म्हटलं की 14 वर्षापर्यंत रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक, मी काही गुन्हा केला का रामा? प्रभू रामचंद्राने डोळे बंद केले आणि आईला मनातून आशीर्वाद देतात आणि म्हणतात, मा धन्य आहे तू, धन्य आहे. जर तू हे कार्य या ठिकाणी केलं नसतं, जर तू हे कार्य या ठिकाणी केलं नसतं तर मात्र मला वनात जाता आलं नसतं. वाटच पाहत होतो. हे आमचे बहिरखेडीचे यजमान आहेत, पुजारी दोघही आले. चला यजमान आले, बंद गाव आलं समजा. गोड लोक आहेत, तुमच्या सारखेच गोड आहे. असं वाटते किती खान किती नाही. म्हणजे किती प्रीती करावं, किती प्रेम करावं. जेवढं करावं तेवढं कमीच आहे. आणि त्यांच्या अंतःकरणात कुठंतरी हृदयामध्ये थोडी जागा होती आणि त्या जागेमध्ये त्यांनी मलाही ठेवलं म्हणून तर ते इथपर्यंत आले. मलाही वाटलं होतं की बहिरखेडला कार्यक्रम चालू आहे, कोण पळसो बरेच येईल. एक कमीत कमी किती प्रेम करता तुम्ही लोक आमच्यावर. असतो ते वातावरण त्यावेळी जरा खतरनाकच होतं. आम्हाला असता आवडता गेली. पण झाला कार्यक्रम व्यवस्थित. चला ठीक आहे, आले, आनंद वाटला, धन्यवाद. भगवान शिवजी म्हणतात, देवी पार्वती माझ्या प्रभूला वनात राहण्याची रीती निर्माण केली असताना रामाने स्वीकार केला, माते तू धन्य आहेस. जर मला तो वनवास दिला नसता तर मी देवांना मुक्त केलं नसतं. मी प्रत्येक जंगलामध्ये फिरलो नसतो. अगदी सामान्य समाजापासून तर विशेष समाजापर्यंत सगळ्यांना मला भेटी देता आल्या नसत्या. आदिवासी समाजापासून तर ऋषी मुनीपर्यंत आज संधी माझ्या जीवनात आली. माते तुझं कार्य मी निश्चित करणार. करशील रामा माझं काम? हो. लगेच वस्त्र बदलले, वल्कल्य धारण केले, धनुष्य बाण भाता आपल्या हाती घेतला, आईला प्रणाम केला, पडलेल्या बापाला प्रणाम केला. पिताश्री तुमचं वचन मी पूर्ण करेन. बापाचं उर्वरित कार्य मुलाला पूर्ण करावं लागते, म्हणून मुलाची गरज आहे, म्हणून पुत्राची गरज आहे. सज्जन हो, रामाने आपलं कार्य केलं आणि काही विचार न करता निघाले समोर. समोर जात असताना सुमित्रा माता आडवी झाली. सुमित्रा माता म्हणते, राम एका आईचं वचन पूर्ण करतो, दुसऱ्या आईचं वचन पूर्ण करणार नाही. माई तुम्हाला पण माझ्या बाबाने वचन दिलं? हो राम. काय आहे?
रामा, ज्यावेळेस मी गरोदर होती त्यावेळेस मी मागणी मागितली, त्यांनी डोहाळे पूर्ण केले आणि मी मागितलं होतं मला होणारा जो मुलगा आहे, सुमित्रेचं वचन होतं, मागणी होती, मला होणारा जो मुलगा आहे त्या माझ्या मुलाने कौशल्याच्या मुलाची रात्रंदिवस सेवा केली पाहिजे, ही माझी मागणी आहे. असे जर डोहाळे प्रत्येक स्त्रीला झाले ना, रामायण घडेल. रामायण. लहान्या भावाने मोठ्या भावाची सेवा करावी अशी जर इच्छा गरोदर अवस्थेमध्ये जर स्त्रीला झाली तर तिच्या पोटी भरत येईल. भरत रामराज्य होईल. हे शब्द ऐकल्यावर राम या आईलाही धन्यता देतात. वाह माते, धन्य आहेस. लक्ष्मणाकडे पाहिलं, फक्त पाहिलंच रामाने. पाहिल्याबरोबर एवढा वेगाने आले लक्ष्मणजी, हे तर तयारच होते वल्कल धारण करून धनुष्य बाण. लक्ष्मणजी चटकन आले, प्रभूच्या पाया पडले आणि प्रभू लवकर चला, लवकर चला. का? राम म्हणतात का आईने आता जा म्हटलं, पण विचार कधी बदलतील यायचे सांगता येत नाही. प्रभू यांचे विचार बदलण्याच्या अगोदर आपण निघून चला म्हणजे बरं राहील. नाही तर आता तुमच्या सोबत जा म्हटलं लगेच म्हणतील लक्ष्मणा थांब, मग कसं होईल. त्यावेळेस राम म्हणतात ठीक आहे, हरकत नाही अनुज, पण दर्शन घेऊन तर ये आईचं. लक्ष्मणजी परत गेले, आईला प्रणाम करतात. आई येतो. हा, एवढी घाई आपल्या भावासोबत जाण्याची, येतो आई. हा. सुमित्रेने लक्ष्मणाला थांबवलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि जाता जाता माझे 2 शब्द ऐक लक्ष्मणा. आजपासून मी तुझी आई नाही, आजपासून दशरथजी तुझे पिताश्री नाही, आजपासून तुझा बाप राम आहे आणि तुझी आई सीतामाई आहे. आई बाप म्हणून यांची सेवा करशील बाळा. माझ्या दुधाची किमया, माझ्या दुधाचं महत्व जगाला कळालं पाहिजे. काय भूमिका होती त्या सुमित्रा मातेची. लक्ष्मणाने पुन्हा प्रणाम केला, प्रभू सोबत आले आणि म्हणतात चला प्रभू. भगवंत निघाले. सीतेने विचार केला, पती जीवनातून निघून गेल्यावर आपल्याला काय किंमत आहे. पतीचा एक क्षणभरही सुद्धा जी स्त्री विरह सहन करू शकत नाही आणि तिच्या जीवनातून जर तो निघून जात असेल तर तिचं जीवन अस्त व्यस्त आहे. सीतेने सांगितलं, समोर आली, प्रणाम केला, प्रभू मी पण येणार. भगवान म्हणतात हा तुमचं काम आहे, चला. सीतेला सोबत घेतलं, पुढे निघाले. उर्मिलेला असं वाटलं जाऊबाई चालल्या, आपणही जाऊ. तिने पंचायतीत तयारी केली ना, आडवी झाली. आडवी झाल्याबरोबर लक्ष्मणाने भातातला मान काढला, खबरदार इथेच उभी राहा. मी भावाच्या आणि वहिनीच्या सेवेकरता चाललो आणि तू जर माझ्या सोबत आलीस तर मी तुझी सेवा करू की भावाची सेवा करू. इथेच थांब. काय त्याग आहे लक्ष्मणाचा. एक एक पात्र महत्वपूर्ण आहे रामायणाचं, एक एक पात्र. आणि एका एका पात्रावर 7-7 दिवस बोलल्या जातं. एक एक पात्र हर काही वर्ण्यासारखं तत्व आहे. काय ती उर्मिला, काय उर्मिलाची तपश्चर्या. 14 वर्षे एकाच ठिकाणी उभे राहणे सामान्य नाही, असामान्य तप आहे ते. एकापेक्षा एकीच तप अगदी शिखरावर चढण्यासारखं आहे. उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, बापरे बाप. त्यांचं जीवन चरित्र जर आपण अनुभवलं तर माणसाला असं वाटतं की आपलं जगणं फुकट आहे. काय त्याग आहे त्या लोकांचा, केवळ रामासाठी, केवळ रामासाठी. तिथेच थांबले आणि निघाले. अख्खा गाव विचार करतो अचानक झालं कसं. भगवान परमात्मा पुढे निघाले. सीतादेवी सोबत आहे, लक्ष्मणजी सोबत आहे. अख्खं गाव आडवं झालं. नका जाऊ प्रभू, नका जाऊ आम्हाला सोडून. जर तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर आमचं जीवन अस्तव्यस्त होईल.
सुंदर प्रकारचे याच्यावर भजनही सुद्धा आहेत, सुंदर प्रकारचे गीतही सुद्धा आहेत. तशी साथ असली तर मग म्हणा वाटतं. म्हणून जास्त न बोलता, जास्त न चिंतन करता पुढे चालू. व्यवस्थित संगीत साथ पाहिजे, तेव्हा आनंद येतो म्हणण्याचा. नाही तर मी काय म्हणतो, हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, आणि तुम्ही काय ऐकता. तीन घरी तिप्पट झाल्यापेक्षा जसं आहे तसं बरं राहील. म्हणून परमात्मा समोर निघाले असताना संपूर्ण गाव आडवं झालं आणि रामा आम्हाला सोडून जाऊ नका. कसं आम्हाला बरंच आहे ते. रामा अभिनमत चैन पडेना नाही जीवा सिया राम. कसा आम्हाला टाकून गेला. विनवणी करतात, आडे होतात, पण जसा जसा रथ सुमंताने रथ आणला, प्रभूला रथावरती बसवलं आणि निघाले. आडवे होत होते पण कोटपर्यंत रथ अंगावर येत नाही. रथ अंगावर यायला लागला की आपोआप रस्ता देत. काय प्रेम आहे जगाचं. काय समाज प्रेम करतो आपल्यावर, जोपर्यंत त्यांच्यावर बेतत नाही आप भीती, तोपर्यंत ते आपल्याला समजून घेणार नाही. सामान्य प्रेम असते हे लोकांचे. परमात्मा अगदी अशा प्रकारचे त्या नगरातून बाहेर निघाले. सुमंताला असं वाटलं राग आहे, काही वेळाने नाहीसा होईल, म्हणून ते रथ घेऊन आले होते. सुमंत गंगा किनारी आले, तिथे रथ थांबवला. प्रभू चला आता घरी परत, आता राग शांत झालाय ना, चला. रामाने सांगितलं, सुमंत, रामाने एकदा जो निश्चय केला तो परत कधीच होत नाही. आता तुम्ही परत जा आणि त्यांना सांगा राम 14 वर्षे येणार नाही. रडले सुमंत, धडधसा रडले, भगवंताच्या चरणाला लागले. नाही येत प्रभू, नाही सुमंता, जा तुम्ही. दशरथजी तुमची वाट पाहतात, पिताश्री वाट पाहतात. शेवटचे श्वास मोजत होते दशरथजी, सुमंताची वाट पाहत होते. विश्वास होता दशरथाला की सुमंत रामाला वापस आणल्याशिवाय राहत नाही. पण परिणाम वेगळाच झाला. खाली हात सुमंत आले. दशरथजीचे फक्त डोळे उघडे होते. परिणाम मानेने विचारलं, बोलता येत तो वाणी बंद झाली होती, वाचा बंद झाली. विचारलं मानेने. सुमंताने हात जोडले आणि सांगितलं, नाही महाराज, मी असफल ठरलो, नाही आणू शकलो श्रीरामाला. नाही. उच्च स्वर काढला आणि उच्च स्वरामध्ये राम 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 6 वेळ रामाचं नाम स्मरण केलं. प्राण त्यागला. काय तुम्ही काय. इकडे श्रीरामचंद्र प्रभूला इकडच्या तीरावरून तिकडच्या तीरावर जायचं होतं. गंगा पार पाडायची होती, पण मनुष्य देह धारण केला म्हणून ती लीला करावं लागणार. शृंगवेरपूरच्या सानिध्यात दिशा गमन करायची होती. गंगेचं पात्र होतं भलं मोठं, जाता येत नव्हतं. दूरवर एक केवट दिसला, नावाडी. त्या नावाड्याला पाहिलं आणि हे 3 लोक इकडच्या तीरावर दिसले. त्यालाही सुद्धा असं वाटलं ग्राहक आहे, पॅसेंजर आहे. आपली नौका हाकत हाकत अशा प्रकारची पाणी कापत 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 त्यांच्याकडे येतात. प्रभूला पाहणं. नौकेच्या खाली होता, पलीकडच्या तीरावर जायचंय. हो, निशील आम्हाला अवश्य, का नाही. पण त्यांचं ते शरीर, त्यांचं ते अस्तित्व पाहिल्यानंतर अलौकिकता निर्माण झाली. चला नौकेमध्ये. आता प्रभू रामचंद्र नौकेमध्ये पाय टाकणार, तोच केवट म्हणतो थांबा.
पाय नका टाकू. का? असाच पाय राहिला देवाचा. का? नाही म्हणे असं आमच्या कानावर आलं. राम म्हणतात काय? म्हणे कोणीतरी 3 लोक वनात वाटचाल करतात आणि त्याच्यातील एका जणाच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली. तुमच्यातलं कोण आहे? राम म्हणतात मीच आहे. माझ्याच पदस्पर्शाच्या योगाने एका दगडाची बाई झाली. म्हणे माफ करा. एक पत्नी, आई, मुलं आहेत, त्यांना जगवण्याकरता ही नौका रात्रंदिवस चालवतो पाण्यामध्ये आणि त्यांचं पोट भरतो. आणि तुम्ही जर नौकेला पाय लावला आणि या नौकेची जर बाई झाली तर 2 कशा जगू? माफ करा, नका पाय लावू. राम म्हणतात ठीक आहे बाबा, जशी तुझी मर्जी. पाय बाजूला गेला. पण केवळ विचार करतो, ज्या यांच्या चरणाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली. ही सामान्य चरण नाही, हे चरण विशेष आहे. थोडा वेळ थांबला आणि प्रभू त्याच्याकडे पाहायला लागले. पुन्हा तो आला. खरंच जायचं तिकडच्या काठावर? हा जायचंय ना आम्हाला, ने ना. पण माझं एक ऐकावं लागेल. केवट म्हणाला. म्हणे हा काही हरकत नाही. राम म्हणतात काही हरकत नाही. डोक्याचा वापर केला त्याने. तो म्हणाला हे रामजी, माझ्या आईने सांगितलं, माझ्या आईने सांगितलं जर अशा प्रकारचे कोणी पलीकडच्या तीरावर जाण्याकरता आले तर त्यांना डायरेक्टली नौकेत बसू नको. म्हणजे मग त्याचे पाय धुवून काढ. त्याच्या पायाला काही चिटकलं असेल तिथे निघून जाईल आणि तुझे नाव तशीच राहील, बाई होणार नाही. असं हो. मग धु तुमचे पाय. हा बुद्धीचा वापर केला. भगवान परमात्म्याच्या चरणाचं अभिषेक करण्याकरता काही उक्ती निर्माण केली. होकार दिला प्रभूने, हात चालेल. आवाज दिला आपल्या पत्नीला, आईला. अगं काठोट घेऊन ये. म्हणजे परात, लाकडाची परात, काठोट. जल तिथेच होत. परात घेऊन आली पत्नी. आदिवासी लोक, त्यांचं काय राहणं धड आहे का? त्याचा काय मेकअप थोडी केलेला होता काही. भिल्ल आदिवासी धावतच आली. ती परात ठेवली आणि एक पाय प्रभूंनी त्या परातीमध्ये ठेवला आणि असणाऱ्या त्या केवटाने भगवान परमात्म्याच्या चरणाचं पूजन सुरू केलं. हो हो, काय पूजनाची रीत निर्माण करतात. एवढं सुंदर पूजन त्या ठिकाणी केलं की अवर्णनीय पूजन आहे. जलाने तर अभिषेक केलाच केला, पण डोळ्यातून अश्रुधारांनी भगवान परमात्म्याच्या चरणाचं पूजन केलं. बाबा गोस्वामीजी सुंदर वर्णन करतात. अते आनंद उमगे अनुरागा. अते आनंद उमगे अनुरागा. चरण सरोज पखारन लागा. अति आनंद उमगी अनुरागा. चरण सरोज पखारन लागा. अति आनंद उमगी अनुरागा. चरण सरोज पखारन लागा. जय हो. एवढा आनंद झाला त्या केवटाच्या मनामध्ये. अनुराग, प्रभूविषयी प्रेम निर्माण झालं आणि भगवान परमात्म्याचे चरण घ्यायला सुरुवात केली. अभिषेक चरणाचा करायला सुरुवात केला.
विशेष नवल सांगावं असं वाटतं मला. भगवान परमात्म्याचा तो पाय धुतला आणि तो पाय खाली ठेवल्यावर त्याला मातीचे कण लागले. दुसरा पाय ठेवायचा म्हटलं की मग तोही पाय धुतला, पुन्हा तो उचलला. हा पहिला खाली ठेवला तर त्याला कण लागले, भरला. पुनी पुनी पखारी चरण लागी सेवा. पुन्हा 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 हा घ्यायचा तो घ्यायचा. सहसा पाय धू देऊ नये हा नियम आहे. बहुतेक पाय धू देऊ नये हा नियम आहे. आम्ही बहुतेक ते पालन करण्याची कोशिश करतो, पण काही काही ठीक आहे. नाही 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 महाराज द्या ना तुमचे पाय, महाराज द्या ना तुमचे. आमचे पाय घेऊन करता काय? तुमचे पाय तर काढून देऊ पाय. पायाची पूजा करू द्या, धुऊ द्या, पाय धुता. हृदय धुवा, हृदय. मन स्वच्छ करा मन, आणि मन स्वच्छ करून चरणाला लागा. पाद्य पूजन केल्याचं फळ आपल्याला मिळेल. काही काही गावाला तर असे दुधानं पाय धुतात. दूध मिरवणुकीत गेलं की दुधानं पाय, पंचामृत. ते जळगावचा म्हटलं की दूध. मी सांगत असतो बाबा, दुधानं पाय धुतल्यापेक्षा ते दूध मला प्यायला देत जा. लोकांची भावना आहे, भावना प्रधान जगत आहे. ठीक आहे, हरकत नाही, परंतु परिणाम अशा प्रकारचा आहे. श्रीरामाचे पाय पुन्हा पुन्हा धुत होते, पण कण लागत होते. राम हास्यवदन करतात, किती किती केवळ हुशार आहे. त्यावेळेस केवट म्हणतो, देवा तुम्ही असं करा, हे दोन्ही पाय मला पुन्हा पुन्हा धुवावं लागतात. मग एक पाय असा ठेवा आणि एक टेकेल राहू द्या. पण तसं शक्य होणार नाही. मग कसं करा, तुमचा उजवा हात आहे ना, उजवा हात, काय बुद्धी होती त्या केवटाची. तुमचा उजवा आहे ना, तो उजवा हात माझ्या डोक्यावर ठेवा, आधार आश्रय असे डोक्यावर ठेवा, आणि तसे अधर उभे राहा. तो सोकला की नंतर हे भगवान म्हणतात, बा केवटा वा, जिंकलं रे तू मला. माझा हात आणि पाय कोणाच्याच हाती येत नाही. तू माझा पायही हाती घेतला आणि हातही डोक्यावर घेतला, म्हणजे आशीर्वाद. त्यांनी मनातल्या मनात म्हटलं, मग हे माझ्या आईचे उपकार. याला म्हणतात संधीचं सोनं करून. चरण धुतले आणि नंतर सीतेला नौकेत चढवलं, लक्ष्मणाला नौकेत चढवलं. नंतर राम नौकेमध्ये चढले आणि तो केवट नौका अगदी अशा प्रकारचे वल्लव पाणी कापत चालला पुढे. वल्लो रे नखवा हो, वल्लो रे रामा. बरंच आहे. हो, थांबा 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 थांबा. सगळं बरोबर आहे तुमचं, पण ते मला टाइम नाही म्हणून. परिणाम असा आहे, नौका अगदी पाणी कापत तिकडच्या तीरावर गेले. भगवंत नौकेच्या खाली उतरले आणि याला काहीतरी दिल्या गेलो पाहिजे, पण काहीच जवळ नव्हतं. त्यावेळेस रामाने हात वर केल्याने सांगितलं, केवटा मी तुझ्या नौकेत बसून आलो रे. माझ्याकडे काही नाही, मी वनवासी राम हो. मलाच तर माझंच तर काही धड नाही, तर तुला काय देऊ. त्यावेळेस केवटाने सांगितलं, प्रभू मी कुठं तुम्हाला मागतोय, देऊ नका. आणि तसंही सुद्धा तुमचाही धंदा तोच आहे आणि माझाही धंदा तोच आहे. मग दोन धंद्यावाले जर एका ठिकाणी आले तर ते एकमेकाला मागतात का? नाही. आणि जर घ्यायचं असलं तर कन्सेशन रेट मध्ये माल मिळू शकतो. देवा मला काही देऊ नका, काही आवश्यकताही नाही. सीतेने मुद्रिका देण्याची कोशिश केली, नको माय नको. बस प्रभूजी माझ्यावर एवढा उपकार करा. आज तुम्ही माझ्या नौकेमध्ये आलात, उद्या मलाही सुद्धा तुमच्या नौकेत बसावं लागेल.
मी सामान्य माणसाला सामान्य नदीतून इकडच्या तीरावरून तिकडच्या तीरावर पोस्ट करतोय प्रभू. पण भवनाम सागरामध्ये ज्यावेळेस मी पडेल तेव्हा तुम्ही तुमची नौका घेऊन या आणि मला तुमच्या नौकेत बसवा आणि हा भवसागर पार करून घ्या. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आए, कोई रोग न सताए, यम दर्शन दिखाए, तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गरजी, आगे तुम्हारी मर्जी, तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. हे प्रभू, बस एक विनवणी आहे, ज्यावेळेस माझ्यावर प्रसंग येईल त्यावेळेस तुम्ही नौका घेऊन या आणि मला तुमच्या नौकेमध्ये बसवा आणि इकडच्या तीरावरून तिकडच्या तीरावर पोस्ट करा. क्या बात कही डाली संतोने. अवश्य येईल केवटा, अवश्य येईल परत येताना, आशीर्वचन मिळवलं. केवटाला सोबत घेतलं. पुढचा मार्ग रस्ता जंगलातला माहिती नव्हता, त्याला सोबत घेतलं. त्याने रस्ता तयार केला, काटे कुठे साफ स्वच्छ करत करत असणाऱ्या प्रभूला येणे केने प्रकाराने चित्रकूट पर्वतावरती पोस्ट करतात. भगवान परमात्मा चित्रकूट मध्ये विश्रांती घेतात. इकडे भरत आणि शत्रुघ्नाला कळालं की राम वनात गेले. कोण कारणीभूत आहे? माझी आई कैकेयी. भरताला दुःख झालं. जी आई माझ्या रामाला, माझ्या प्रभूला वनात पाठवते ती आई म्हणण्याच्या लायकीची सुद्धा नाही. धिक्कार असो या आईवर. पण शत्रुघ्न विचार करतात, अशी आईची बुद्धी होण्याला कारण कोण आहे? ती मंथरा आहे. मंथरा दाशी आहे. राग आला त्या शत्रुघ्नाला. धावत गेले, त्या मंथरेच्या कमरेत लाद घातली. मूर्ख स्त्री, आमचा प्राण वनात पाठवला. गुरुदेव वशिष्ठ आले आणि सांगितलं शत्रुघ्ना, अरे नोकराला मारत नसतात. काय नीती आहे? नोकराकडनं कोणताही जरी गुन्हा झाला तरी त्याला मारत नसतात. आणि तू लाद घातली. हा, माझ्यापासून माझा राम दूर करणारी जी ही दाशी आहे, नको. भरताने तलवार काढली. जी आई मला माझ्या रामापासून दूर करते ती आई जिवंत नसली पाहिजे. काय भूमिका होती, काय प्रेम होत. भरत धावत आले, तलवार घेतली, आईच्या मस्तकाला धडापासून वेगळं करणार. वशिष्ठाने तलवार पकडली. भरता, आई येती. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. ही आई आहे. स्वर्गापेक्षा श्रेष्ठ अस्तित्व तिचं आहे. तिचा घात करू नये. तीर्थ आहे ते, आई तीर्थ आहे. हा घात करू नये आणि आघात करू नये. गुरुदेवाला शपथ घेऊन सांगितलं, गुरुदेवा ठीक आहे, नाही हात उचलणार, पण मी
जिवंत आहे तोपर्यंत हिला आई म्हणणार नाही. शपथ घेऊन सांगतो, काय भूमिका जी माझ्या आईला माझ्या आई माझ्या भावाला वनात पाठवते, तिला आई म्हणून काय जीवन जगायचंय. मौन धारण आईशी बोलतच नव्हतं. प्रभू राम जे चित्रकूटाच्या ठिकाणी विश्रांती करतात, तिथे असणारे जे काही केवट आदिवासी समाज भिल्ल लोक, त्यांनी प्रभूचं स्वागत केलं. काय भाग्य होतं त्यांचं. भरताला वाटलं आपण यांना परत आणावं म्हणून वशिष्ठाधिक सर्व गावकरी मंडळी प्रभूला चित्रकूट पर्वतावर आणण्याकरता गेले, परंतु प्रभू परत आले नाही. शेवटी नंतर भगवंताने पादुका दिल्या, त्या पादुका घेतल्या आणि असणाऱ्या त्या गादीवर स्थापन केल्या. कोणी? असणाऱ्या त्या शत्रुघ्नाने. पण भरताने विचार केला, माझा भाऊ जर वनामध्ये आहे तर मीही सुद्धा घरात जाणार नाही. नंदीग्रामाच्या ठिकाणी भुयार खोदलं आणि त्या भुयारामध्ये भरतजी राहू लागले. हे सूत्र परमात्मा आपलं दिव्य कार्य करत आहेत. सज्जनो, इथे अयोध्याकांड संपन्न होते. यथार्थ रीतीने अगदी अशा प्रकारचं परमात्मा पुढे कुठं जायचं, काय जायचं विचार करतात. भगवान परमात्मा विचार करतील आणि नंदीग्रामापासून नंतर त्या असणाऱ्या केवटाच्या सानिध्यापासून आणि नंतर चित्रकूट पर्वतापासून आता चित्रकूट पर्वतावर मोठ्या मोठ्या संतांच्या भेटी होणार आहेत, मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या भेटी होणार आहेत, सत्संग होणार आहे, सीतेला स्त्री धर्म शिकवला जाणार आहे. मोठे मोठे ऋषीमुनी आहेत, त्याच्यामध्ये भरद्वाज, वाल्मिकी, अत्री ऋषी, अनुसूया माता, अधिकरून श्रेष्ठ श्रेष्ठ संत, त्यांचा सत्संग आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन वाल्मिकी सांगतील त्या दिशेने रामाला जाणे आहे. आणि नंतर पुढचा जो भाग आहे, आता कथा उत्तरार्धाच्या दिशेने वाटचाल करायला लागलेली आहे. आता अरण्यकांडाला सुरुवात झाली. परमात्म्याचं हे अरण्यकांडाचं अस्तित्व आहे. लगेच आपल्याला उद्या किष्किंधा कांडामध्ये, नंतर लगेच सुंदर अशा प्रकारचे ते कांड ओलांडत उत्तर कांडापर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्याकरता उर्वरित 2 दिवस आहेत. आता आजचा 5वा दिवस तर संपला. 6 आणि 7 जाऊ द्या ना. ते काहीच करत नाही, फिरते नाही. ते विचार पहिले असंच फिरत होता ते आणि असंच ऐकत होत. ती सवय पहिली जाईल का? काही कोणाला त्रास नाही, फिरून राहिलं ते, पण आपलं मन लागत नाही म्हणून आपण त्याला हाकून